मराठी, तुमचा विश्वास आमची ताकद। युद्ध केवळ विनाशाकडे घेऊन जाते, त्यामुळे आजच्या काळात जगाला युद्धाची नव्हे तर बुद्धाची गरज आहे। हाच शांततेचा संदेश देत 1 मे शुक्रवारी रोजी बुलढाणा शहरातील सहकार विद्या मंदिर परिसरात बुद्ध जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। बुलढाणा अर्बन परिवाराच्या सहकार विद्या मंदिर परिसरात गेल्या 7 वर्षापूर्वी बोधी वृक्षाची लागवड करून भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली होती। तेव्हापासून दरवर्षी येथे बुद्ध जयंतीचा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न होतो। यावर्षी देखील या सोहळ्याला पूजनीय भदंत प्राध्यापक डॉक्टर कौंडिन्य आचार्य, बुलढाणा अर्बनचे संस्थापक राधेश्यामजी चांडक, डॉक्टर सुकेश झवर, कोमल झवर, जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होती। कार्यक्रमाची सुरुवात यशसिद्धी संघाच्या माजी सैनिकांनी धम्मध्वजाला मानवंदना देऊन केली। त्यानंतर भदंत कौंडिन्य आचार्य यांनी उपस्थितांना त्रिशरण आणि पंचशील दिले। आपल्या धम्मदेसनेतून त्यांनी माणूसपण जागृत करण्याचे आवाहन केले। बुद्धं शरणं गच्छामि। काळामध्ये आपण माणूसपण हरवून बसलेलो आहोत, माणूसपण विसरलेलो आहोत। आज या बुद्ध जयंतीच्या निमित्ताने आपण माणूस बनवायचा प्रयत्न करूया। हीच मंगल भावना, हीच मंगल कामना। मी फक्त एकच आवाहन करू शकतो, युद्ध हा शेवटचा पर्याय नाही। युद्ध हा फक्त नरसंहार, नासधूस आणि जीवितहानीकडेच नेतो। जर आपल्याला या गोष्टीपासून मुक्त व्हायचं असेल तर बुद्धाचं तत्वज्ञान या आचरणातून सिद्ध केलं पाहिजे। युद्ध आपोआप बंद होईल। सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना बुद्ध जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। सहकार विद्या मंदिराचं 9 वर्ष आहे। 9 वर्षापूर्वी आपण भगवान गौतम बुद्धांचा पुतळा या ठिकाणी जयपूरहून मूर्ती आणून या ठिकाणी स्थापित केला आणि त्यावेळेस आपण श्रीलंकेवरून 5 भंते बोलवले होते। तेव्हापासून या ठिकाणी आपण हा कार्यक्रम घेतो। हा कार्यक्रम घेण्याचा मागचा उद्देश म्हणजे धम्म लोकांना कळलं पाहिजे। धम्माशिवाय पर्याय आज जी जगामध्ये परिस्थिती चालू आहे जगात सगळ्या, त्याला धम्मच फक्त थांबवू शकतो। आणि माझं स्वतःचं कॅबिन आहे, ते कॅबिन बुद्धाची मूर्ती आहे। हे याचं कारण एकच आहे की मला खूप राग यायचा। माझ्या रागामुळे माझ्या घराचं, माझ्या कार्याचं खूप नुकसान व्हायचं। पण 6 वर्षा म्हणजे आता राग सोडायला 20 वर्ष झाली, त्याच्या 6 वर्ष पूर्वी लागले मला राग सोडायला। राग सोडता सोडता 6 वर्ष लागले आणि 20 वर्षात मी फक्त धम्मामुळे क्रोधावरती विजय मिळवला आणि तेव्हापासून अपयश मला माहिती आयुष्यात माझ्यावर पाहिलं नाही। तर एवढंच सांगेल की सगळ्या लोकांनी सुद्धा प्रयत्न करायला हरकत नाही। आयुष्यात धम्म एकदा वाचा, थोडं बुद्धाप्रमाणे वागायचा प्रयत्न करा, पोलीस स्टेशन कोर्टाचं कामच पडणार नाही। यावेळी बोलताना मान्यवरांनी सध्याच्या जागतिक परिस्थितीवर भाष्य करत शांततेसाठी बुद्धांचे विचारच तारक असल्याचे सांगितले। कार्यक्रमाला बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने शुभ्र वस्त्र परिधान करून उपस्थित होत्या, ज्यामुळे संपूर्ण परिसर बुद्धमय झाला होता। ब्युरो रिपोर्ट, लोकप्रिय मराठी न्यूज, बुलढाणा। अशाच ताज्या आणि वेगळ्या घडामोडींसाठी पाहत रहा लोकप्रिय मराठी न्यूज, तुमचा विश्वास आमची ताकद।